वर्षापासून त्या ठिकाणी छत्रपती शिवजयंती साजरी केली जाते। तर काल एक व्हिडिओ त्या संदर्भात व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओमध्ये असं सांगत होते की त्या ठिकाणी मुस्लिम बांधव हे कमी संख्येने असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होत आहे। जी कब्रस्तानची जागा जी आहे त्या कब्रस्तानच्या जागेवर त्या ठिकाणी त्याच्यावर कब्जा करावा किंवा त्या जागा काढण्यात यावी अशा प्रकारचे त्या ठिकाणी हिंदू समाजातर्फे त्या ठिकाणी आवाज उठवण्यात येत आहे। अशा प्रकारची एक बातमी फिरत होती। गावातल्या लोकांचं असं म्हणणं आहे की ती जी जागा कब्रस्तानला दिलेली आहे ती जागा 7 बाऱ्यावर आजही हिंदू समाजाच्या आमच्या एका माणसाची आजही त्या ठिकाणी आहे, पण त्या ठिकाणची कब्रस्तानची जी जागा आहे ती जागा आता हटवण्यात यावी असं यांचं म्हणणं आहे। कारण ती जागा हिंदू बांधवाची आहे आणि त्या ठिकाणी जी जागा त्यांना दिली होती त्यांच्या पूर्वजांनी की त्या ठिकाणी पुरण्यासाठी, तर ते आज वादाचा विषय झालेला आहे। आज ही 7 बाऱ्याचं असेल तर ती कब्रस्तान त्या ठिकाणी हटवण्यात यावं। दुसरा विषय, त्या ठिकाणी 2 रस्ते आहेत की त्या दुसरा एक जो रस्ता आहे त्या रस्त्यावरून त्या ठिकाणी ते जाऊ शकतात, पण त्यांना छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी जे जयंती करतात त्या ठिकाणी जे बॅनर लावलेला आहे त्या ठिकाणी कट्टा केला, त्या ठिकाणी भगवा ध्वज लावला आहे तो त्या ठिकाणी हटवण्यात यावा आणि त्या ठिकाणी आम्हाला जागा पाहिजे त्या ठिकाणी बॅनर हटवण्यात यावं। अशा प्रकारचे 7-8 वर्षापासून त्या ठिकाणी वाद घालण्यात येत आहे। जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याची संख्या म्हणलं मुस्लिम संख्या 50% ते 60% असं काहीतरी सांगत जातो आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं त्या ठिकाणी कट्टा नको ते भगवा ध्वज नको आहे, ही जी भावना ही जी कट्टरता जी आलेली आहे ती कुठतर ते थांबली पाहिजे। एवढाच विषय नाही तर हा विषय गल्लीचा विषय उदगीरमध्ये आणलेला आहे, तालुक्याचा विषय जिल्ह्यात न्यायचा, जिल्ह्याचा विषय दिल्लीत न्यायचा, दिल्लीचा विषय विनोद न्यायचा, हा जो प्रकार आहे थांबला पाहिजे। अशाने हिंदूंची भावना किंवा हिंदूंच्या आणि मुस्लिमांची एकता निर्माण होणार नाही। त्या दोन्हीकडून टाळ्या ह्या वाजल्या तरच आपण या ठिकाणी एकत्र राहू, हिंदू आणि मुस्लिम बंधू म्हणून राहू याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। एवढंच नाही, अशा प्रकारचं हिंदू समाजाला त्या ठिकाणी न्याय देण्यात यावं म्हणून आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे। वारंवार छत्रपती शिवजयंती आल्यानंतर त्या ठिकाणी कुठलाचा मुद्दा काढून हिंदू समाजाला त्या ठिकाणी दबाव टाकण्यात येतो, त्या ठिकाणी षडयंत्र रचण्यात येतं, ते वारंवार थांबलं पाहिजे। आणि असं सांगितलं जातं की त्या आज तालुक्यामध्ये सर्वत्र शांतता आहे। आपल्या तालुक्यामध्ये अनेक विषय होतात। काल पुराचे 8 दिवसाखाली 14 वर्षाच्या मुलीवर एका मुस्लिम समाजाच्या पोरानं परत लॉजच्या मध्ये तिला पळून घेऊन गेल्यानंतर तिला आज वापस आलं, उदगीर तालुक्यात केस दाखल आहे। पण असे अनेक प्रकार होत असतात। हिंदू समाज शांत आहे, या हिंदू समाजात खळू नये। जर हिंदू समाज खवळला तर फार नुकसान होईल दोघांचंही, एवढं आपण लक्षात घ्यायचं आहे। आणि आपण हात जोडून विनंती आहे की या ठिकाणी कुणीतरी समजदारी घेऊन या ठिकाणी ह्या प्रकारे शांतता निभावं आणि जी आमची जागा आहे ती आमच्या जागेला त्या ठिकाणी असं, कारण हिंदू समाजाचं वप बोलणं नाही, कारण हिंदू समाज कुणाची जागा बळकावत नाही, हिंदू समाज कुणाच्या पोळी पळवत नाहीत, हिंदू समाजाचा कुणी त्या ठिकाणी अत्याचार करते हा इतिहास आहे। हा इतिहास आपण समजून घ्यायचा आहे, एवढं आपल्याला सांगतो। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की।